कैरीचं पन्ह. आधी सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून सोलून घेतल्या. नंतर कुकरमध्ये अर्धा भांडं पाणी घालून कैऱ्या व्यवस्थित शिजवून घेतल्या. शिजवलेला गर गार होण्यासाठी चाळणीमध्ये पसरून ठेवला. कोकणातल्या दमट वातावरणामुळे या गराने थंड व्हायला 4 ते 5 तास घेतले. मीनमाईल जवळपास 2.5 किलो चिवडा करून घेतला. आईचं खूप मोठं काम कमी झालं. बरं वाटलं मला. अधेमध्ये गर हलवला तर गरम वाफ जायला मदत होते. आमच्यावर लक्ष ठेवणारा पोलीस हे नक्की काय आहे हे बघायला गेला आणि गरम चाळणी उचललं. काही गरज आहे का? आधी हाताला चटके विभा मिळते भाकर. ही कोवळ्या कैरीची बाटे आणि ही तयार झालेल्या कैरीची बाटे. कोवळ्या कैरीची बाट ही मऊसर असते, त्यामुळे गर काढताना जर का ती मध्येच फुटली तर त्याचा कडवटपणा पूर्णपणे गरात मिसळून गर कडू होऊ शकतो आणि इन्स्पेक्शन इथेही सुरू आहे. हा कॉन्सन्ट्रेटेड गर आता तयार झाला आहे. साधारण हा काळा गूळ घालते आता. त्याचबरोबर जिरं पूड, सेंदव मीठ आणि साधं मीठ असंही मी घालून घेतलं. यम. कसं झालंय का मग काकू? वा मस्त. थोडा गुळ कमी आहे पण चवीला छान आहे. अख्ख्या व्हिडिओत डबल चिननी जो काही घात केला आहे, फायनली आता मी पिऊन बघणार आहे. गुड.